मराठवाड्यातील हिंगोलीनंतर नांदेडमध्येही रविवारी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला। यावेळी शहराच्या चहूबाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर लाखोंचा जनसागर उसळला होता। पहाटेपासूनच रस्त्यावर 5000 स्वयंसेवक गणवेशासहित उपस्थित होते। तसेच नांदेड शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गासह शहराला प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यांवर सकाळपासूनच गर्दी उसळली होती। या ठिकाणी वाहनतळही उभारण्यात आले होते। अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात मराठा मुलीवर झालेला बलात्कार व हत्या या प्रकरण ज्यामुळे मराठा समाजाचा राग अनावर झाला। मराठी शेतकऱ्यांच्या वाढती आत्महत्या, आरक्षण नसल्याकारणाने वाढती बेरोजगारी, अॅट्रॉसिटीच्या नावाखाली मराठा समाजाला खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचा प्रयत्न आदी विविध मागण्यांसाठी मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चासाठी जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधून 15 लाखांवर सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। यामध्ये पुरुष, महिलांसह शाळकरी मुलांचाही समावेश होता। दरम्यान जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महापालिकेच्या वतीने स्वच्छतागृह आदी सुविधाही उभारण्यात आल्या होत्या। तसेच स्वयंसेवक तर्फे रस्त्यावर घाण व कचरा पडू नये म्हणून विशेष लक्षही घेण्यात येत होते। सकाळी 8 वाजता शहरातील मुख्य चौकांमध्ये मुस्लिम बांधव तसेच इतर समाजाच्या बांधवांनी बाहेर गावाहून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था केली। कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटीज कायद्याचा गैरवापर थांबवा, तसेच योग्य तो बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त नातलगांना तात्काळ मदत करा आदी विविध मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला होता।